हाय हॅलो गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप खूप खास आहे, कारण मी आता सध्या पाहुण्यांच्या घरी आहे, म्हणजेच माझ्या बहिणीच्या लहान बहिणीच्या घरी आहे कोरवलीला. कारण आज माझ्या भाच्याचा बड्डे आहे आणि तो आला आहे, आता शाळेतून आला आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि खरं म्हणलं तर पाटकुलमधून निघतानाच ब्लॉग चालू करणार होतो, पण पाऊस चालू असल्यामुळं का नाही काही करता आलं नाही. त्याच्यामुळं गडबडीनं आपलं इथून बस पकडली आणि डायरेक्ट इथं कोरवलीला आलो. आणि आता छानपैकी जेवण केलेलं आहे. खाली एकदम जोरदार तयारी चालू आहे, स्वच्छता चालू आहे. भाचा एकदम जाम खुश आहे आणि आपण आज बघणार आहे भाच्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. बघितलं का माझा ब्लॉग बघायला लागले बघा सगळी टी व्हीवर. इथं बड्डे बॉयच्या आजी सगळ्या मावश्या चालू आहे आपलं भाजीपाला निवडायचं. टोमॅटो कोथमीर आणलंय मामाने जाऊन सोलापूरवरनं. तरी म्हणले मी काय तर आवाज यायला लागला जोरात. बड्डे बॉयचे मम्मी पप्पा बघा इथं फुगवायचं काम चालू आहे. हा हा चांगलं परफेक्ट जमते. ए बड्डे बॉय काय काय करायला लागलाय? आहे ना येते ना पाहुणा आवरे पाहुणा आमचं कन्फ्युज झालं. काय तुला सोबत म्हणायला लागलं मामा? अय भावा तू तोंडानं फुगवला का हे सगळं? अरे वा वा, खरंच किती बारीक केलंच काम. हा बाया, आपण तर आपल्या बड्डेच्या टायमाला स्वतः कधी करतोय का असं फुगवायचं? लेकरानं बघा आमच्या स्वतःचं हॅपी बड्डेचं नाव स्वतःच फुगवलंय. इकडे पप्पानी पण जोरात ताकद लावली. मशनीनं काय व्हायला लागले, एकदम स्पीडमध्ये गरम हवा भरून का नाही फाट फुटायला लागले. त्याच्यामुळे आपलं तोंडानं फुगवलेलं बरं आहे. 4-5 फुगं फुटलं. सुबडी आहे त्याला एक द्या फुगवायला. सुबडीला फुगवा, जोरात फुगवा अजून. हा भरा हवा भरा. हे बघितलं का, अजून संध्याकाळी 7 वाजता बड्डे. ह्याची गडबड बघा. हो पूर्ण घरभर फुगा. आता हे काय करणार आहे? आता तू काय करणार आता? हा वर डेकोरेशन करायचं आहे. हे सगळं फुगून झालेलं बघा. ह्या इकडं बघा. हवा इथं एवढं फुगवले तर अजून पलीकडच्या खोलीत फुगवले तर हो सगळं फुगं झाले तर. आता आचार्य पण आले की बाहेर बिर्याणीचं चालू आहे. बिर्याणीसाठी बघा किती मसाला कांदा. बिर्याणी खाताय का? बड्डे बॉय बिर्याणी खाताय का? बघा एवढं मसाला त्याच्यात कोबू दिसते, यात कांदा. आता कमीत कमी 6 वाजेपर्यंत बिर्याणी रेडी आहे. त्या तिकडं चूल मांडायचं आहे शेडच्या खाली. चला तू मदत करणार आहे का बिर्याणी बनवायला? हा दादा कुठं आहे? दादा चल जरा मिक्सरला बारीक करू लाग की तू पण पप्पाला मदत करायला लाग की. हां जावा फिरा जावा. चला इथं बड्डे बॉयची मावशी आणि बड्डे बॉयचे पप्पा जोरात काम चालू आहे. जोरात तिकडे एक मामा पण आहे मदतीला आणि मिक्सर पण जोरात चालू आहे. हा आता बिर्याणीसाठी ह्यांचा मसाला वाटायचा चालू आहे. पाहुणं एकदम बारीक लसूण करायला लागले. ही कशाच आहे? हे एवढं नॉनव्हेज आहे, 25-30 किलो नॉनव्हेज आहे. त्याच्यासाठी जोरदार तयारी. आणि बाहेर पण आचार्य त्यांची तयारी चालू आहे. आत्ता इथं बसले ते निवांत. आणि ह्याचं काही सुद्धा काम नसतं, ही नुसतं सगळ्याला दमवत असतं फिरून. इकडं आचार्य बघा इकडं सगळ्यांचं चालू आहे. कांदा कापून टमाटे कापून सगळे ठेवले. मसाल्याच्या पुढे हे येत्या हे आचार्य येते. आता कमीत कमी 1-2 तासात पूर्ण कंप्लीट बिर्याणी होऊन जाईल. लागली की का सोबत लाईट कसा बघा आमचं सोबत बघा कसा लाईट बदलून दाखव आरशाची. हां बदल हां पिवळी लाल निळी कर. ओके बंदच केला का आता? बड्डे बॉय स्वतः आपल्या बड्डेची तयारी करायला लागला आहे. आणि मी पण आता मदत करतो फुगा आणायला, कारण बाकीची जिकडं तिकडं सगळी बिर्याणी भाजी कालवण ह्या दिदीनं काय घेऊन आले? काय आणले दिदी तू? ओके थँक्यू. काय नाव तुझं? हां आता दुसरंच नाव घेतलं होतं की तू? आता हां खरं नाव आहे काय? बरं ओके चला आता यांची चालू झाली तयारी. बड्डे बॉय हे घ्या तुमची चिकटपट्टी, आम्ही फुगा आणून देतो काय? ओके बघ बड्डे बॉय कसं दिसायला लागले बघ इथं. आता शिक फक्त एवढं झाले. आता बाची फुगा आणून टाकले. तसं नको टाकू, फुटतले भेटते. एवढंच फुगले झाले. कसं दिसायला लागले सांगा? मी स्वतः मी केले बाच्यासाठी. असं जरा थोडं फुगं चिटकून घेतलेलं आहेत आणि अजून एवढं फुगं उडायला लागलं आहे.
बड्डे बॉयची मावशी पण मदत करायची. जरा थोडा घाम आला एवढं तर आपलं कर्तव्य आहे ना. बाच्च्यासाठी जरा थोडं भारी डेकोरेशन झालं पाहिजे. ते लय खुश आहे, पळायला लागला बड्डे बॉय. लावून घेऊ. आता कुठं लावायचं? कुठं लावायचं? इकडं लावा, इकडं पण एक लावा. अय बाळ, अय अजून कुठं लावायचं आहे सांग? बड्डे इकडे लावायचं आहे. हे बघा खिडकीवर पण असं लावायचं का? बरं बरं, ज्याचा बड्डे आहे त्याचं सजेशन घेऊया आपण. कपाट जरा सारखा तिकडं. हां, खिडकी नको बंद करू, उघड. बघा आता हे असं झाले बघा डेकोरेशन कसं दिसतंय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं आजचा ब्लॉग स्पेशल आणि खास आहे फक्त याच्यासाठी. बड्डे बॉय आहे आमचा. चांगलं दिसायला लागलं आणि एकदम आकर्षक दिसायला लागले. कसं आहे कांबळे? भारी दिसायला ना. ओके, आता जरा अजून कुठं जरा लावून घेतो फुगं, अजून अट्रॅक्टिव्ह करूया. आता 5 वाजत आलेले आहेत आणि ज्यांचं सगळ्यांचं तिकडे काम चालू आहे आणि ह्याचा चालू आहे. बऱ्यापैकी फुगं चिटकवून झालेले आहेत, बाकीचं खाली आहेत. असं कडेने असलेलंच बरं आहे. आणि बड्डे बॉयच्या मावश्या सगळ्या स्वयंपाक चालू आहे. चपात्या चालू आहे बघा. हाय करा सगळ्यांनी, लगेच हाय करा. हां, हाय 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 हाय. बरं. आता कोणचा आलाय फुगा? आता पिवळा. बघा आता बऱ्यापैकी शिडीवरनं का नाही त्या टीव्हीच्या ह्याच्या बाजूला फुगं लावून घेतलेलं आहेत. कसं दिसतं रे बड्डे बॉय? छान दिसतंय का नाही? हां, घरभर फुगं. आता एवढं राहिलं तर त्याला पण कुठं तरी लावून टाकतो. असा इकडे खिडकीकडे लावलाय. बड्डे बॉय जा तयार हो. हे सगळे पिलूचे मित्र आहेत बघा. झालं आता इकडं बिर्याणी शिजायला लागली. आता बरोबर वाजले तर 6 वाजले त्या आणि हळूहळू सगळ्याची नाटायची तयारी चालू. इकडं कोशिंबीर पण झाले, मटेरियल तयार आणि फक्त आता लेकरं नाटायची राहिली ती. आत्या तर काय रेडी जायचं काय, त्यामुळे काय टेन्शन नाही. कसं वाटतं आज नाताचा बड्डे आहे? एकदम मस्त छान वाटतं. हां, जा रे चकू, सफरचंदसारखं नटून येतो. चल खाली सगळ्यांचं नटायची तयारी चालू आहे. त्याच्यामुळं म्हटलं जरा थोडं वर टेरेसवर यावं, तुम्हाला इकडचं वातावरण दाखवतं. इतकं छान आणि शांत आणि एवढं फ्रेश वाटायला लागलं ना. हे बघा कसं दिसतंय बघा, सूर्य मावळतीचा बघा कसं दिसतंय. आणि वर टेरेसवर एकदम छान आहे, एकदम रिलॅक्स. अभ्यास करण्यासाठी योग्य ठिकाण आहे वर. असं वातावरण असलं की भारी वाटतं, जरा फ्रेश वाटते बघ. सगळीकडे झाडं, टावर इकडे 3 आहेत आणि सगळीकडं 2-2 मजली आहे. एकदम फ्रेश वातावरण आहे. झालं आता बाकीचं सगळी तयारी झाली, डेकोरेशन झालेलं आहे, अजून बिर्याणी झालेली आहे, बाकी सगळं जेवण तयार आहे. आता बड्डे बॉय नाटायला लागला आहे, सगळी नाटायला लागलेत आणि थोड्या उशिरानं आपण डायरेक्ट बड्डे सेलिब्रेशन करायला सुरुवात करू आणि तुम्ही असंच बघत राहा. जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे आणि केकची तयारी सुद्धा झालेली आहे. आणि इथं बड्डे बॉय बघा, बड्डे बॉयची गडबड बघा. हे सगळे मित्र आले ते त्याचे. तुझं नाव काय? तुझं काय? तुझं काय? तुझं काय? तुझं काय? तुझं त्याचं ते काय घेऊन आलाय? टेस्ट, बिर्याणीची टेस्ट बघा. झालं आता केक जे आहे ना, केक 4 आहेत. आता त्याच्यावर AYAN असं नाव आहे काय. आता इथं आपण केक ठेवूया बघा. ए आहे ते इकडं. हां, असं कसा दिसतंय बघा केक. एकच नंबर केक दिसतो. AYAN. बड्डे बॉय केक आवडला का तुला? हां, टोपीसारखाच मॅचिंग झाले बघ केकचं. आणि हे मामानं बड्डे विश केलं नाही का? बाळूमामा बड्डे विश करा बाळूमामा लोक. हां, ओके. हॅपी बड्डे. थँक्यू. हां, चॉकलेट दे बड्डे झाल्यावर. बघा केक कसा दिसायला लागला. AYAN. बड्डेची तिकडे तयारी चालू आहे. इकडे कांबळे तयारीचा चहा उकळायचा चालू आहे. आता सगळ्याला चहा देऊन लगेच थोडं आपण केक कटिंग करून देऊया. 7 वाजत आलेले आहेत. महाकारुण्य भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देवारवंदन करून आज आपले नातेवाईक मंडळी, मित्रगण सगळे आर्यांच्या 6वा वाढदिवस आहे, त्यासाठी आपण जमलेलो आहोत. सगळ्यांचं मी कांबळे परिवारातर्फे स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण कार्यक्रमाची वाढदिवस साजरा करण्याअगोदर आपल्या बौद्ध पद्धतीप्रमाणे पंचशील त्रिशरण सामायिकरित्या ग्रहण करून आपण पुढील कार्यक्रम करूया. आणि यासाठी मी आदरणीय शिवाजीराव आवारे यांना आमंत्रित करतो. त्यांनी पुढील कार्यक्रमात बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि,
नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्कापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादियामि कामेष्वेच्छाचारा वेरमणि सिक्कापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि सूरामेरय्या पंचप्रमादखाना वेरमणि सिक्कापदं समादियामि साधु 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 महाकारुणी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी आज आर्यांच्या आयन या वाढदिवसाबद्दल 4 शब्द सांगत आहे. आमच्या कांबळे कुटुंबात खरोखरच फार मोठा कौतुक आणि आनंदाचा हा सोहळा आहे. कारण पहिला असा वाढदिवस आमच्या पद्धतीत कुणाचाच कधीच असं झालं नाही. कारण योगायोग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कृपेमुळं किंवा आमच्या ह्या कुटुंबाला फार मोठं चांगलं यश आलेलं आहे आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती हो. कारण सोनू हा खरोखरच फार देहवादी मुलगा आहे आणि मुलं सुद्धा तसंच आदर्श घेऊन देहवादी बनतील आणि चांगलं शिक्षण शिकून चांगलं आमच्या कांबळे घराण्याचं कुटुंब फार मोठं नाव उज्ज्वल करतील असे मी यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या कुटुंबातर्फे सर्वांना आलेल्या मित्रमंडळ पाहुणे मंडळींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला यानंतर मी बड्डे बॉयचे पप्पा यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपले व्यक्त करावे. चला हा होऊन जाऊया. चला जसं येते तसं होऊन जाऊ. चला उठलो होत आता. प्रथमतः आयन याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही लहानापासून बघतोय की आमच्या मामाच्या घरामध्ये कधीच असं बर्थडे नाही असं नाही. ह्या दोघांचा पण बर्थडे असं सगळ्यांना गाव घेऊनच बर्थडे साजरा केला असतो. आता पण ह्याचा असाच वाढदिवस आहे की सगळ्यांना घेऊनच वाढदिवस केला जातो. वाढदिवस बरोबर याच्या आयुष्यात येऊ हीच माझी शुभेच्छा. चला कांबळे साहेब. हा बहु दिवसांची आसमानाची आज पूर्ण झाली. पुत्ररत्न लाभले वैभवशाली नव्या युगाचा हा नवा पावना असं ह्या फळाला आमच्या आवारे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्या इच्छा आकांक्षा त्याचं जे ध्येय आहे ते बुद्धाच्या मी प्रार्थना करतो की पूर्ण व्हाव्यात. हीच असे त्या वाढदिवसाची आभार. चला हा नाही हा थँक्स फॉर सगळेजण आल्याबद्दल धन्यवाद मानतो. मामा नाना जे बोलले त्याबद्दल धन्यवाद. नाना खरं तर आमचे आदर्श आहेत, त्यांचं शिकून आम्ही मोठं झालो. थँक्स फॉर कमिंग एव्हरीवन. यानंतर माझी कळकळीची विनंती राहील बड्डे बॉयची मम्मा जे एकदम अप्रतिम आता सौंदर्य जे आहे खुलून आलेलं आहे त्यांचं 2 शब्द आपण मनोगत या ठिकाणी ऐकूया. हां तर माझ्या बाळाला 6 वर्षाच्या शुभेच्छा. आणि त्याच्या येण्याने आमच्या घरामध्ये एवढी रोषण आली आणि लहानांमुळे पण रोषण जमते हा बोल. खूप खूप शुभेच्छा. चला यानंतर मी आवारी सणांना विनंती करतो त्याने आपलं 2 शब्द शुभेच्छा व्यक्त कराव्या. चला आयनला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं दाखव
आता जेवणासाठी गडबड आहे सगळ्यांची. इकडे वेगळीच गडबड चालू आहे. सगळीकडचं दाखवतो मी तुम्हाला की ते गडबड चालू आहे. हो आवारे सर, चला की बिर्याणी वाढायला चला. वर टेरेसवर नॉनव्हेज पार्टी चालू आहे वर. चला बड्डे खूप छान झाला आणि मी पण दमलो. आता सगळी दमलेली, जेवण चालू आहे. आपण भेटूया परत. बाय बाय, धन्यवाद, जय महाराज.